निसर्गरम्य कर्नाटकातील प्रेक्षणीय मंदिरे व त्या संदर्भातल्या कथा भाग 1. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवीगार झाडी, डोंगर ज्यांनी आकर्षित करणारे कोस्टल कर्नाटक त्या ओढीने प्रवासासाठी 4 मार्च 26ला पुण्यातून हुबळी एक्सप्रेसने निघालो. सकाळी बेळगावला पोचलो. शर्वरीची मैत्रीण सीमा हिच्या घरी नाश्ता केला व त्यांच्या गाडीतून प्रवासाला निघालो. आम्ही तिघी, सीमाची मुलगी श्रावणी व तिची मैत्रीण, ड्रायव्हर व सहकारी असे 7 जण होतो. सुरुवातीला शिरसीच्या देवीच्या दर्शनाला थांबलो. तिथे मरिकांबिका देवीची यात्रा होती. जत्रेचे वातावरण, पताकांनी सुशोभित केलेला रथ पाहिला. खूप गर्दी होती. देवीच्या देवळात गेलो. भर उन्हात भरपूर चालल्याने मंदिरातला गारवा सुखद वाटला. इथल्या देवीला टोडाम्मा मोठी आई मानतात. देवीचे दर्शन मात्र फोटोत झाले, कारण मूर्तीचे विसर्जन मिरवणुकीने होणार होते व नवीन मूर्तीची स्थापना गुढीपाडव्याला करण्यात येणार होती. जेवण करून शृंगेरीला निघालो. घाट रस्त्यामुळे प्रवासाला 4 तास लागले. शृंगेरी शारदा पीठात प्रवेश केल्यावर तिथल्या आल्हाददायक वातावरणामुळे प्रसन्न वाटले. तुंगा नदीच्या काठावर वसलेले हे आध्यात्मिक स्थान भारतात फार महत्त्वाचे मानले आहे. इथे अद्वैत वेदांताचा अभ्यास झाला. जगद्गुरू आदी शंकराचार्यांनी 8व्या शतकात 4 एकसारखे मठ स्थापन केले. देवी शारदा ही ज्ञान, सूज्ञपणा व कलेची देवता म्हणून ओळखली जाते. शंकराचार्यांनी स्थापन केलेली मूर्ती चंदनाची होती. विजयनगर साम्राज्याच्या काळात सुवर्णमूर्तीची स्थापना झाली. देवळात 12 खांब राशीस्तंभ म्हणून ओळखले जातात. ज्या राशीत सूर्य असेल त्या राशीच्या स्थानावरती खांबावरती किरणे पडतात. मंदिराची घडण दगडांनी झाली आहे. त्याचा आकार कमळाचा आहे, जे शांती व समन्वयाचे प्रतीक आहे. तिथे देवदर्शन चांगले झाले. प्रसाद घेतला. तिथून 50 किलोमीटरवर होरनाडू आहे. इथेही पूर्ण घाटाचा रस्ता. 1.5 तास लागला. होरनाडू येथे नेत्रावती भक्तनिवासात राहण्याची व्यवस्था होती. बरीच दगदग झाल्याने गेल्यावर लगेच झोप लागली. सकाळी जाग आल्यावर खिडकीतून पाहिलं तर डोंगरांनी वेढलेला, वनश्रीने नटलेला तो प्रदेश धुक्याच्या पडद्यातून खूपच सुंदर दिसत होता. सकाळी 8 वाजता मंदिरात गेलो. गर्दी नसल्यामुळे अन्नपूर्णेश्वरी देवीचे छान दर्शन झाले. प्रसाद घेतला, फोटो काढले. सकाळी 9 वाजता कळसेश्वराच्या दर्शनाला निघालो. भद्रा नदीच्या काठी हे आहे. अगस्त्य महर्षींनी ते निर्माण केले असे म्हटले जाते. मंदिराभोवती दाट झाडी आहे. येथे शंकर, पार्वती आणि गणपतीची सुंदर मूर्ती असलेली मंदिरे आहे. हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. शिवपार्वती विवाहावेळी अगस्ती ऋषी दक्षिणेकडे प्रवासाला आले होते. हिमालयात या प्रसंगी खूप गर्दी झाली होती. अगस्तींनी प्रार्थना केल्यावर कळसातून हा विवाह सोहळा हिमालयात उपस्थित राहिल्यासारखा दिसला अशी कथा आहे.
इथे 5 जलतीर्थे आहेत. कोटीतीर्थ, रुद्रतीर्थ, अंबातीर्थ, वशिष्ठतीर्थ आणि अगस्त्यतीर्थ. पुढे धर्मस्थळ येथे मंजुनाथ स्वामींचे दर्शन घेतले. ते शंकराचा अवतार मानले जातात. शिवलिंगाचे दर्शनही घेतले. नंतर कुके सुब्रह्मण्यम येथे आले. आदी शंकराचार्य इथल्या मंदिरात आले होते. त्यांनी या जागेला भूलोकातील वैकुंठ म्हटले असा उल्लेख आहे. कुमार पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. आजूबाजूला टेकड्या व दाट जंगल आहे. इथे भगवान मुरुगन म्हणजे कार्तिकेय यांचे मंदिर आहे. या ठिकाणी वासुकी व इतर नाग हे गरुडापासून संरक्षणासाठी आले होते. इथे नाग मंदिर आहे. सर्पदोष पूजा व इतर पूजा केल्या जातात. मुरुगन मंदिरात आतल्या व बाहेरच्या मंडपात चांदीने मढवलेले गरुड खांब आहेत. इथून कोटेलूमधील दुर्ग परमेश्वरीचे मंदिर पाहायला गेलो. नंदिनी नदीच्या परिसरात एका लहान बेटावर हे मंदिर आहे. अरुणासूर राक्षसाच्या नाशासाठी देवीने भ्रामरी मधुमाशी रूप धारण केले. त्याचा नाश केल्यावर देवीने इथेच वास केला अशी कथा आहे. मंदिर छान आहे. हे जागृत देवस्थान मानले जाते. इकडे सर्व मंदिरात गाभाऱ्यातील समयांच्या मंद उजेडात मूर्तीचे दर्शन होते. इकडच्या देवळात सोने व चांदीचा इतका वापर दिसतो की असे वाटले पूर्वीच्या राजांनी सोने व चांदीची साठवणूक मंदिरांमध्ये या पद्धतीने केली की संपत्ती सुरक्षित राहावी. नंतर बाकुंडा येथे कोळी बांधवांनी बांधलेल्या उच्चला महालक्ष्मीचे प्रशस्त देऊळ बघितले. या देवळात देवीच्या मूर्तीवर बाहेरून प्रकाशझोत टाकला आहे. त्यामुळे महालक्ष्मीचे स्पष्ट दर्शन झाले. हे ठिकाण दक्षिणेकडील कोल्हापूर मानले जाते. बेळूर व हळेबीडच्या मंदिरापासून प्रेरणा घेऊन मंदिराची रचना करण्यात आली आहे. तिथून उडुपीचा कृष्णमठ पाहायला गेलो. हे भारतातील अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. 13व्या शतकात जगद्गुरू माधवाचार्य यांनी याची निर्मिती केली. या ठिकाणाला दक्षिणेकडील मथुरा म्हटले जाते. इथे कृष्णमूर्तीचा चेहरा पश्चिमेला आहे. 16व्या शतकात संत कनकदास यांना मंदिरात प्रवेश दिला गेला नाही, पण त्यांच्या भक्तीने कृष्णाने चेहरा फिरवून खिडकीतून त्यांना दर्शन दिले अशी कथा आहे. त्या खिडकीला कनक खिडकी म्हणतात. त्यातून दर्शन घेतले. इथे आम्हाला केळीच्या पानावर वाढलेला प्रसाद मिळाला. उडुपीत मुक्काम होता ते हॉटेल छान होते. तिथे नाश्ता करून निघालो. पुढे कुंडापूरला गेलो. तिथे प्रसन्न अंजनेय ही हनुमानाची 80 फूट भव्य मूर्ती सिमेंटमधून बनवली आहे. ती दगडातून घडवल्यासारखे वाटते. मानसिक शांतीसाठी व जीवनातील अडथळे दूर व्हावेत यासाठी हे ऊर्जास्थान मानले जाते. कोल्लूर मूकांबिका कोडाचेरी टेकड्यांनी वेढलेले हे मंदिर आहे. कौमासुराने अमरत्वाचा वर मागू नये म्हणून पार्वतीने त्याला मूक बनविले. तो रागाने त्रास देऊ लागल्याने तिने त्याचा वध केला, म्हणून तिला मूकांबिका म्हणतात. ही देवी पंचधातूपासून बनवली आहे. हे महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. देवीचे दर्शन घेतले. गाईच्या तुपातील दिवे लावून दीपदान केले. प्रसाद घेतला. सर्व मंदिरात आमचे वेळेत
व व्यवस्थित दर्शन झाले ते अभय सीमाचे पती यांच्या नियोजनामुळे. पांडुरंग यांचे उत्तम ड्रायव्हिंग, मंजुनाथ यांनी केलेली सहलीची रेखीव आखणी यामुळे प्रवास सुखद व स्मरणीय झाला. भाग 2मध्ये कोस्टल कर्नाटक व तिथली काही मंदिरे कथा पाहूयात. तूर्त स्वल्पविराम.